गुड मॉर्निंग मित्रांनो, तर स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्लॉग मध्ये. तर आज आहे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह डे आणि खूप लोकांना गलतफहमी आहे की मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचं काम काय असतो, म्हणजे त्यांना भलताच काही वाटतो. तर आज मी पूर्ण व्लॉग मध्ये तुम्हाला सांगणार आहे का मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचं काम काय असतो म्हणून. तर आता थोड्याच वेळात माझे फ्रेंड्स मला जॉईन करणार आहेत. तर समोरचा व्लॉग पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. माझे बाकीचे जे कलिग्स आहेत किंवा माझे फ्रेंड्स आहेत त्यांनी जॉईन केलेलं आहे. आता आजच्या माझ्या व्लॉग्स मध्ये माझ्या ब्लॉग मध्ये मी आज आलेलो आहोत खूप दिवसानंतर. आणि आज आहे MRD. तर वैभवला माझ्याकडून MRDच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला असेच प्रगती करा, असंच वर्क करा आणि असेच आपली स्किल दाखवा. आणि त्याच्या साईडला आहेत आमचे मित्र खास प्रतीक भाऊ रहांगडाले, जो कि तो सिवोरा से बिलोंग करते हैं. काफी बड़ी हस्ती है सिवोरा के और तुमसर के अंदर उनका नाम चलता है. दबदबा. हमारे ऐसे भाई प्रतीक जी रांगडाले, मराठीत घ्या ना का हिंदी इंग्लिश हिंदी मराठीमध्ये यांच्यासोबत माझा संपर्क 2017 पासून आहे. आम्ही 17 पासून जुळलेले आहोत आणि आम्हाला डॉक्टर कन्फ्यूज करतात की एनर्जन माझ्याकडे येते, आर्नेट त्याच्याकडे येते, असं चालत असते डॉक्टरांमध्ये. तर यानंतर आपले व्लॉगर प्रांशुभाऊ ईश्वरकर, मुक्काम पोस्ट नेहरू वार्ड वरठी. समोर बघा, तुम्ही तर मला ओळखताच. आणि हे आमचे प्रतीक मित्र आहेत, ते हसतात. तुम्ही हे आमच्या व्लॉग मध्ये आज फर्स्ट टाइमच आलेले आहेत, कारण हे आमचे खूप चांगले मित्र आहेत. आम्ही लास्ट टाइम जेव्हा पचमडी गेलो होतो तेव्हा हे माझ्यासोबतच आले होते. पण आता आम्ही जेव्हा चिखलदरा गेलो तर यांची डेट काही जमत नव्हती, हे थोडे बिझी होते, मीटिंगला गेले होते. त्या कारणानं हे आमच्यासोबत चिखलदरा येऊ नाही शकले आणि आम्ही ऍक्च्युली एकच गाडी घेऊन गेलो होतो म्हणून. आणि आमच्या आणखी एक मित्र येणार होता आमच्या सोबत, पण तो काय आला नाही. आता आम्ही इथं थांबलेलो आहोत आणि पोह्याचा ब्रेक घेतलेला आहे. इथं पोहा खूप छान मिळतो, प्रकाशचा पोहा म्हणून आहे इथं. आपला ऑन द वेज आहे, छान आहे पोहा. हो, चना टाकाल. तर ह्या ताई आहेत, यांची शॉप आहे इथं, नामांकित शॉप आहे प्रकाशच्या पोहा अड्याळमध्ये आहोत. इथं छान असं सुंदर वातावरण आहे, सगळीकडे हिरवगार रान आहे, कारण इकडे या लोकांचा रोना झालेला आहे. मी पण एक शेतकरीच आहे म्हणा, मी पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे. आणि इकडे धानाची लागवडी लावून झालेली आहे. आणि हे इकडे आमचे बंधू आहेत, मोठे भाऊ थांबले आहेत, कारण त्यांच्या मोबाईलचा नेटवर्क पूर्ण गेलेला आहे आणि त्याला इम्पॉर्टंट कॉल करायचे म्हणून आम्ही त्यांच्यासाठी फक्त थांबलेले आहोत. आणि इकडे पाणी खूप आलंय मला असं वाटतंय, कारण आमच्या इकडे इतका पाऊसच नाही आला. का म्हणता वैभव, तुम्ही का म्हणता याच्यावर? इकडे पाण्याचं साधन खूप जास्त आहे. इकडे हिरवळ आहे, झाडे वगैरे. तुम्ही ज्या एरियामध्ये राहता तिकडे तुम्ही झाडे कापू ठेवल्या, त्याच्यामध्ये तिकडे पाऊस नाही आहे. म्हणून झाडे जगवा, झाडे जिरवा, पाणी जिरवा, झाडे जगवा असं काहीतरी म्हणतात. झाडे लावा, झाडे जगवा असं झाडे लावा, झाडे जगवा असं म्हणतात. बरोबर. तर म्हणून तेच तुम्ही जर झाडाचं प्रमाण राहील जास्त त्या एरियामध्ये पाऊस चांगला आहे. जसं तुम्ही पाहता हा पूर्ण एरिया म्हणजे जंगल एरिया आहे. या साईडला जंगल खूप जास्त आहे, हिरवळ खूप जास्त आहे, त्याच्यामुळे इकडे पाऊस जास्त आहे. बरोबर आहे, कारण की कसं आहे, जर आपण जसं सिटीमध्ये राहतो, जसं भंडारा एक सिटी आहे, झाडेच नाही आहेत. गावातले तरी रोड खूप चांगले आहेत, रोड पहा चांगले. तर भंडाऱ्यामध्ये असं आहे, मेन चौकामध्ये रस्त्यावर गड्डे आहेत. बरोबर. कसं आहे, आमदार साहेब आहे झाले, खासदार साहेब भंडाऱ्याचे असून सुद्धा तेच आंदोलन करतात. अरे तुम्ही आमदारात खासदार त्या पदाचा उपयोग करून ते तुम्ही गड्डे बुजवा, खड्डे बुजवा किंवा रोड बनवा, चांगल्या गोष्टी करा. पण तिथे बाकी जनतेशी काय लेणे नाही, त्यांचं काही टेन्शनच नाही. निवडून आले 5 वर्षासाठी, त्यांच्या हातात सत्ता आहे, ते आपली मोज मस्ती चालू आहे त्यांची. आता करत असतील काय करत असतील, आता ते त्यांचा प्रश्न आहे. बरोबर. पण लोकांचा विचार केला पाहिजे. आपण त्यांच्यासाठी त्यांना निवडून दिलं. लोक हरामखोर आहेत, पैसे घेऊन वोट देतात. बरोबर. तो एक प्रॉब्लेम आहे. मग पैसे देऊन वोट घ्यायला, पैसा आपला काढतीलच कुठून. बरोबर. ह्या गोष्टीचा एक आहे. म्हणून म्हणतो मित्रांनो, वोट द्या, हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. पण नेता पाहायचा, शिकलेला नेता पाहावा, आणि एज्युकेटेड पाहायचं. मोदीजी एज्युकेटेड M.Pharm आहेत, झाला त्यांचा PhD वगैरे सर्व झालेलं आहे, ते आहेत. तर तेच म्हणतो मित्रांनो, वोट द्या, तो तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. पण माणूस चांगला पहा, तुमचे कामं करू शकतो की नाही. बघा तुम्ही, हा का याच्या तर लग्न झालंय, मुलगा पण नाही याला, पण भाऊ आमच्या पोस्ट देवदेव फोनवर बोलत आहे, कारण त्याच्या मोबाईल नेटवर्क नाही येत आहे ना, तो खाली त्याला म्हणजे खाली बसा लागत आहे फोन करायसाठी, कारण त्याच्या दोन्ही सिमचा नेटवर्क पूर्ण झिरो झालेला होता आणि त्याला एक इम्पॉर्टंट कॉल आलेला होता. तो
तर तो कॉल करणं म्हणजे कॉल अटेंड करणं खूप जास्त जरुरी होता मित्रांनो. मग तिकडे पोरगी समजायला मी आपण आशिष भाऊ हे म्हणतायत की आता सध्या मी वेट लॉस जर्नी मध्ये चालू आहे म्हणतायत. 15 आता दिवसात 6 पॅक येणार, 15 दिवस मध्ये यांचे 6 पॅक येणार आहेत. आणि ते 7 वर्षापासून एकच प्रयत्न करतात वेट लॉसचा, अजूनपर्यंत वेट वेट लॉस झाले नाही आहे. रात्रीचे अंडे. प्रत्येक 7 वर्षापासून 15 दिवस येतच आहेत, पण तो काही वेट लॉस होत नाही आणि 6 पॅक बनत नाही. उलटा ते पोटावरची ढेरी वाढत आहे पण 6 पॅक येत नाही आहेत. सांगा ना सर, कशी लागली कॉफी? छान वाटली ना? आणखी एक कप घ्याल का तुम्ही? भाऊ आणखी एक कप द्या ना. शेंडेजी तुम्ही? अरे वंडरफुल. त्या दिवशी तुम्ही आसगाववरून विर्लीवाला रस्त्यावर तो एक ब्रिज पडतो, तिथून तुम्ही उजवा हात घ्या. तिथून थोडस 100 मीटर दूर गेल्याच्या नंतर एक दुकान आहे, तिथे VIP चाय तसेच कॉफी मिळते. तिथे मी जेव्हा चाय पिली आणि माझ्या मित्रांनी कर्मचाऱ्यांनी कॉफी घेतली, मन तृप्त होऊन गेले. सुदबुद हरवले. तरी त्याच्यानंतर त्यांना विचारले असता पैसे किती झाले, त्यांनी फक्त 10 रुपये चहा आणि 15 रुपये कॉफी घेतली. असा एवढ्या कमी पैशामध्ये मन तृप्त होण्याचे ठिकाण म्हणजे आसगाव. आसगाव कॉफी एक नंबर होती. तुम्ही कधी आसगावला आले की VIP चहा दुकान विचारा कोणाला पण, तिथं एवढी जबरदस्त कॉफी आणि चहा मिळते की म्हणजे या भंडारा जिल्ह्यामधली बेस्ट कॉफी मला तर वाटतं की तिथंच मिळत असणार. बाकी सर्व फेल आहेत, फेल पूर्ण. दुकानी किराणा दुकान. तर मित्रांनो आता आम्ही हे काय होईल वटाणे चणे घेतलेले आहोत आम्ही. आणि इथं करवंद पण आमची करवंद घेऊन म्हणतात. याची चटणी चांगली वाटते, इसकी चटणी बडे लागते. आणि हे आंबट पण लागतात आणि गोड पण लागतात, तिखट पण लागतात. करवंद घेतात आजी जोडचे. या दुकानात येते त्या दुकानातून काही ना काही घेतच राहते. त्याच्यावर भूत सवार झाला वेट लॉसच्या, बॉडी बनवायची आहे म्हणून. तर भाऊ आता त्या दुकानामधून चणे घेतलाय, आता सोयाबीन घेत आहे, आता काबुली चना घेत आहे, आता थोड्या वेळानंतर वटाणा घेईल आणि आता थोड्या वेळानंतर तो लो फॅट पनीर घ्यायला पण जाणार आहे मित्रांनो, डीमार्ट मध्ये किंवा रिलायन्स पॉइंट मध्ये. आणि त्याच्यानंतर दोपा टेस्ट करून पाहत आहे सोयाबीनची वडी वगैरे. काकाजी विचार करत आहेत की हे व्हिडिओ कशाला बनवत आहेत म्हणून. आजचा व्लॉग मी इथं एंड करत आहे. भेटूया उद्याच्या नवीन व्लॉग मध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.